सगळं काम आवरलं आणि शेवटी अशी एक चूक झाली की माझा पूर्ण मूड ऑफ झाला. नेमकं काय झालं ते शेवटी सांगते. आधी माझा आजचा दिवस बघा. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे अंघोळ करून देवपूजेने केली. खरं सांगायचं तर हाऊसवाईफची मॉर्निंग रुटीन जवळपास सगळ्यांची सारखीच असते ना. तुमच्या दिवसाची सुरुवात कशापासून होते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थर्ड ट्रायमिस्टर चालू असल्यामुळे घरातली कामं करताना स्वतःची काळजी घ्यावी लागते. घरात मी एकटीच असल्यामुळे आधी खाण्यापिण्याचं बघितलं. नाश्ता न करता डायरेक्ट दूध घेतलं आणि मग कामाला सुरुवात केली. आज ऊनही नव्हतं आणि पाऊस कधी येईल सांगता येत नव्हतं, म्हणून आधी कपडे धुवून घेतले. घरात माणसं फक्त 2 पण कपडे मात्र रोजच्या रोज भरपूर. कपडे झाल्यावर स्वयंपाकाला लागले. काल घरीच पनीर बनवलं होतं म्हणून आज त्याची मस्त भुर्जी बनवायचं ठरवलं. खरंच घरचं पनीर मार्केटपेक्षा फ्रेश लागतं. तुम्ही पण घरी पनीर बनवता का? मग पोळ्या केल्या, गरमागरम जेवण केलं आणि जेवण झाल्यावर नेहमीसारखा थोडा कामाचा कंटाळा आला. पण घरात आपणच असलो की काम करायला कोणी येणार नसतं, म्हणून भांडी घासली, किचन क्लीन केलं आणि म्हटलं आता जरा आराम करूया. पण इथूनच खरी गडबड झाली. बेडरूम मध्ये जाऊन पडत नाही तर किचन मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. जाऊन बघते तर काय, माझा इतका छान मनी प्लांट चक्क काचेच्या जार सोबत खाली पडून तुटलेला होता. म्हटलं आज हेही माझ्याच नशिबात होतं का? घरकाम कितीही केलं तरी काही ना काही काम समोर येतच. मग काय, सगळं साफ केलं आणि मनी प्लांटला बाहेरच्या कुंडीत शिफ्ट केलं. आणि अशाच घरच्या गोष्टीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय.